मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण व्यवहार करत असताना बऱ्याच वेळा चेकनं व्यवहार केला जातो आणि एखाद्याने चेक जर आपल्याला दिला, तो जर नाही वाटला तर आपल्याला कोर्टात जावं लागतं. ही चेकची प्रकरणं द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 138 प्रमाणे कोर्टात दाखल करता येतात. मित्रांनो, चेक बाउन्सची प्रकरण ही समरी प्रोसिजर असते किंवा त्याला समरी ट्रायल्स असंही म्हटलं जातं. म्हणजे 6 महिन्यामध्ये या प्रकरणाचा निकाल द्यावा लागतो. त्यामुळं पैसे वसूल करणं सोपं जातं. आपण केलेला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराला शुअरिटी म्हणून चेककडे पाहिलं जातं आणि त्यामुळे चेक आधारे किंवा चेकद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार आपल्याला झालेले दिसतात. पण मित्रांनो, झालेले सगळेच व्यवहार हे सक्सेसफुल होत नाहीत. बऱ्याच वेळा चेक आपण टाकल्यानंतर तो बाउन्स होतो आणि आपले पैसे वेळेवर मिळत नाहीत. नमस्कार मित्रांनो, याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत. मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघता लिगल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत किंवा ज्या तुमच्या शंका आहेत त्या शंका कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एखादा चेक दिला जातो त्यावेळेस तो चेक ज्या तारखेला दिलेला आहे त्या तारखेपासून 3 महिने चालतो. म्हणजे 3 महिन्यामध्ये आपण तो चेक बँकेत जमा करायचा असतो. 3 महिन्याचा कालावधी जर उलटला आणि त्याच्यानंतर जर आपण चेक बँकेत जमा करायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या चेकद्वारे पैसे काढून घेता येत नाहीत. म्हणजे त्या चेकचा कसल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला दिलेला जो चेक आहे तो 3 महिन्याच्या आतमध्ये आपण बँकेत जमा करणं गरजेचं असतं. मित्रांनो, चेक बँकेत जमा केल्यानंतर आपली बँक ज्या आरोपीचा किंवा ज्या व्यक्तीने चेक दिलेला आहे वटण्यासाठी त्या चेक देणाऱ्याच्या बँकेकडे पाठवला जातो. चेक देणाऱ्याची बँक त्या चेक देणाऱ्याच्या अकाउंटवर किती पैसे आहेत किंवा चेक वाटणे एवढी रक्कम आहे का हे बघते आणि चेक वाटणे एवढी रक्कम असेल तर चेक पास होतो आणि चेक वाटणे एवढी जर रक्कम नसली म्हणजे चेकमध्ये नमूद असलेली जी रक्कम आहे ती रक्कम जर त्या अकाउंटवर नसेल तर तो चेक बाउन्स होतो. त्यानंतर ज्या कारणासाठी तो चेक बाउन्स झालेला आहे म्हणजे इन्सफिशियंट बॅलन्स असेल, सिग्नेचर डिफर्स असेल किंवा क्लोज्ड अकाउंट असेल, अशी वेगवेगळी कारणं त्या मेमोमध्ये दिलेली असतात. त्या मेमोमधील ज्या कारणासाठी चेक बाउन्स झालेला आहे म्हणजे इन्सफिशियंट बॅलन्ससाठी जर चेक बाउन्स झालेला असेल तर ते कारण टाकून तो चेक आणि चेक बरोबर त्या बँकेचा मेमो आपल्या बँकेकडे पाठवला जातो. आपली बँक एक ॲडव्हाइस लेटर त्या चेक आणि त्या मेमोला जोडते आणि तो चेक आपल्याला मिळतो. हा चेक ज्यावेळेस आपल्याला मिळतो त्यावेळेस त्या चेकवर आपली जी बँकेचं ॲडव्हाइस लेटर असतं त्याच्यावर आपल्याला चेक ज्या दिवशी रिटर्न केला त्याची तारीख असते. त्या तारखेपासून 1 महिन्याच्या आतमध्ये ज्यानं चेक दिलेला आहे त्याला नोटीस पाठवणं कायद्यानं गरजेचं असतं. ती नोटीस आपण 1 महिन्याच्या आतमध्ये चेक देणाऱ्याला पाठवायची असते आणि त्यामध्ये आपली त्याच्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम आपण त्या नोटीसमधून मागायची असते. त्या नोटीसमध्ये आपण आपला जो व्यवहार आहे तो व्यवहार नमूद करणं गरजेचं असतं. ज्या कारणासाठी चेक दिलेला आहे ते कारण त्यामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्याने दिलेला चेक जो आहे तो कुठल्या कारणासाठी बाउन्स झालेला आहे ते कारण त्यामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. अशा प्रकारची नोटीस आपण त्या चेक देणाऱ्या व्यक्तीला पाठवणं गरजेचं असतं आणि ती नोटीस त्याला मिळाल्यानंतर आपण 15 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो. त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या चेक देणाऱ्याने एकतर आपल्याला पैसे द्यायचे असतात किंवा त्या नोटीसला उत्तर द्यायचं असतं. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीनं जर आपल्याला आपले चेकमधील नमूद रक्कम अशी रक्कम त्यांना नाही दिली त्या 15 दिवसानंतर त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये आपण फिर्याद दाखल करणं गरजेचं असतं. ते फिर्याद दाखल करत असताना ते फिर्यादी बरोबर चेक देणाऱ्या बँकेचा मेमो, आपल्या बँकेचा ॲडव्हाइस लेटर, आपण पाठवलेली नोटीस इत्यादी कागदपत्र आपण प्रकरण कोर्टात दाखल करत असताना त्या फिर्यादीबरोबर जोडणं गरजेचं असतं. त्याचबरोबर चेकमध्ये जी नमूद रक्कम आहे त्या रकमेच्या 2% म्हणजे 2 लाखाचा चेक जर असेल तर 4,000 रुपयाची स्टॅम्प ड्युटी आपण कोर्टात भरणं गरजेचं असतं. अशा प्रकारच्या फिर्याद आपण तयार केल्यानंतर म्हणजे तुम्ही एखाद्या वकिलांकडून तयार करून घेतल्यानंतर प्रकरण कोर्टामध्ये दाखल होतं आणि ज्यावेळेस प्रकरण कोर्टापुढे जातं चेक देणारा व्यक्ती आरोपी बनतो आणि आर्ग्युमेंटसाठी प्रकरण पडल्यानंतर आपल्याला त्या आर्ग्युमेंटमध्ये सांगावं लागतं म्हणजे फिर्यादीला ज्याला चेक दिलेला आहे त्यानं त्याच्या वकिलांनी हा चेक मुदतीमध्ये दाखल केलेला आहे. तो चेक आमच्या फिर्यादीला मिळाल्यानंतर फिर्यादीनं हा जो चेक दिलेला आहे तो मुदतीमध्ये बँकेत दाखल केलेला आहे, मुदतीमध्ये नोटीस पाठवलेली आहे. त्याच्यानंतर कोर्ट त्या आरोपीला
समन्स पाठवतं. समन्स पाठवल्यानंतर त्या आरोपीनं कोर्टाने जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला मेहरबान कोर्टापुढे हजर होऊन जामीन द्यायचा असतो. त्यानं जामीन जर नाही दिला तर त्याला बेलेबल वॉरंट काढलं जातं. त्या बेलेबल वॉरंटला तो जर हजर नाही राहिला त्यानंतर त्याला नॉन बेलेबल वॉरंट काढलं जातं. त्यानंतर प्रकरण हिअरिंगला लागतं. प्रकरण हिअरिंग लागल्यानंतर साक्ष प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल करायचं असतं. त्यानंतर आरोपीचे वकील त्या फिर्यादीची क्रॉस घेतात. फिर्यादीची क्रॉस झाल्यानंतर फिर्यादीतर्फे साक्षीदार तपासले जातात, त्याची क्रॉस घेतली जाते आणि त्यानंतर प्रकरण आरोपीच्या पुराव्यासाठी पडतं. यामध्ये आरोपीनं पुरावा देणं गरजेचं असतं, पण बऱ्याच वेळा पुरावा दिला जात नाही. त्यानंतर ज्या फॅक्ट फिर्यादीमध्ये आहेत त्या फॅक्टवर आर्ग्युमेंट होते. मेहरबान कोर्टापुढे आलेला जो पुरावा आहे त्या पुराव्यावर आर्ग्युमेंट होते आणि त्यानंतर प्रकरण जजमेंटला पडतं आणि सन्माननीय न्यायाधीश त्या प्रकरणामध्ये जजमेंट देतात. आता हे जजमेंट जे असतं ते म्हणजे 99% हे फिर्यादीच्या बाजूने असतं. म्हणजे त्या आरोपीला शिक्षा होण्याचं प्रमाण 99% जास्त असतं. हे 138 जे प्रकरण असतं ते बऱ्याच वेळा टेक्निकल गोष्टीवर पण एखाद्या वेळेस फिर्यादीच्या विरोधात प्रकरण जाऊ शकतं आणि ज्यावेळेस जजमेंट होतं त्यावेळेस त्यात जर कन्व्हिक्शन आलं म्हणजे प्रकरण आरोपीच्या विरोधात गेलं, म्हणजे ज्यानं चेक दिलाय त्याच्या विरोधात गेलं तर त्याला 2 वर्षाची शिक्षा होते आणि चेकमध्ये जी नमूद रक्कम असते त्या नमूद रकमेच्या दुप्पट दंड होतो आणि प्रकरण संपतं. म्हणजे चेकमधील नमूद जी रक्कम असते ती नमूद रक्कम फिर्यादीला देण्यात यावी अशा प्रकारचं जजमेंट कोर्ट देतं. अशा प्रकारे ह्या द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 नुसार त्या आरोपीला शिक्षा होते आणि त्यानं दिलेला जो चेक आहे तो चेक बाउन्स झाल्यामुळं हे जे त्या चेकमध्ये नमूद जी रक्कम आहे ती रक्कम फिर्यादीला देण्याचा आदेश कोर्ट करतं. अशा प्रकारे प्रकरणाचा शेवट होतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये सेक्शन 143 नुसार प्रकरण हिअरिंगला लागल्यानंतर त्यामध्ये 20% रक्कम देण्याची तरतूद ही आहे. त्यामुळे आपण दरम्यानच्या काळामध्ये त्या आरोपीनं जर पैसे नाहीच दिले, प्रकरण हिअरिंग लागण्याच्या अगोदर पैसे नाही दिले तर आपण 20% रक्कम वसुलीचा अर्जही देऊ शकतो. कोर्ट तो अर्ज मंजूर करतं, परंतु त्यामध्ये 20% रक्कम वसूल होण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळं ह्या गोष्टी न करता आपण प्रकरण चालवून घेणं महत्त्वाचं असतं. 20% रक्कम वसुलीचा अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये वसुली करणं तेवढं सोपं नसतं, पण आपण फायनल स्टेजपर्यंत प्रकरण चालवून घेतलं तर त्यामध्ये लवकर निकाल लागतो आणि आपल्याला पैसे लवकर मिळण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, ही प्रोसिजर होती सेक्शन 138 म्हणजे चेक बाउन्स झाल्यानंतर प्रकरण कोर्टात दाखल करण्यापासून ते निकालापर्यंतची प्रोसिजर. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात, त्या टेक्निकल गोष्टी असतात, तारखा महत्त्वाच्या असतात. आपण नोटीस लिमिटेशनमध्ये पाठवायला पाहिजे, प्रकरण कोर्टामध्ये लिमिटेशनमध्ये दाखल करायला पाहिजे. त्याचबरोबर लहान लहान गोष्टीही या प्रकरणामध्ये चेक केल्या जातात. कोर्ट जजमेंट देत असताना बऱ्याच गोष्टी विचारात घेतं. यामध्ये खरंच लिगल डेप्ट आहे का, म्हणजे कायदेशीर देणं आहे का, या गोष्टीचाही कोर्ट विचार करतं. त्याबरोबर फिर्यादीनं त्या आरोपीबरोबर त्याचा व्यवहार झालेला आहे या गोष्टीही सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर हस्ताक्षर म्हणजे चेकवर लिहिलेले नाव हे वेगवेगळ्या शाईत आहे का, या गोष्टी बघणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये फिर्यादीने कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला आहे, त्याचे केस सिद्ध केलेले आहे का, आरोपीने काय पुरावा दिलेला आहे का, या गोष्टीही कोर्ट पाहत असतं. सेक्शन 138चं प्रकरण चालवत असताना आपण टेक्निकल गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं. मित्रांनो, ही माहिती होती द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 ची म्हणजे चेक बाउन्सची. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबाबतच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.